एका गावात रामू नावाचा मुलगा लोकांकडून भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवत होता. एके दिवशी त्याला एक सुटाबुटातला माणूस दिसला. रामूच्या मनात विचार आला की हा श्रीमंत माणूस दिसतोय, त्याच्याकडे जर भीक मागितली तर तो मला खूप सारे पैसे देईल. म्हणून त्याने त्या माणसाकडे भीक मागितली. तो माणूस होता एक व्यापारी. त्याच्याकडे भीक मागितल्यावर त्यानेच रामूला प्रश्न केला, मी तुला पैसे दिले तर तू त्याच्या मोबदल्यात मला काय देशील? आता रामू विचारात पडला, मी तर एक भिकारी, मी ह्याला काय देणार? तो व्यापारी म्हणाला की तू जर काही देणार नसशील तर मी पण तुला काही देणार नाही. रात्रभर रामू त्याच विचारात होता. सकाळी त्याला बागेत खूप छान छान फुलं दिसली. त्याच्या मनात एक कल्पना आली. त्याने ती फुलं तोडून एका पिशवीत गोळा केली आणि मग भीक मागायला तो बाहेर पडला. जो कोणी त्याला भीक देईल त्याला तो फूल देत होता. असं करता करता त्याच्या लक्षात आलं की अलीकडे त्याला थोडे जास्तच भीक मिळत होती. एके दिवशी त्याला परत तो पूर्वीचा व्यापारी भेटला. आज त्याच्याकडे मोबदला द्यायला फुलं होती, म्हणून त्याने त्याच्याकडे भीक मागितली आणि त्याला फुलं दिली. व्यापाऱ्याने त्याला पैसे दिले आणि म्हणाला, अरे वा, तू पण माझ्यासारखा व्यापारी झालास. त्याचं हे वाक्य रामूच्या मनात खोलवर परिणाम करून गेलं. रामूने मग मनाशी ठरवलं की मी व्यापारी आहे, मी भिकारी नाही, मी व्यापारी आहे. दुसऱ्या दिवसापासून त्याने फुले गोळा करून विकायला सुरुवात केली. काही वर्षातच त्याची भरभराट झाली. आपण आपल्यातील शक्तीचा वापर करून आपलं जीवन सकारात्मक पद्धतीने जगू शकतो ह्याचा अनुभव रामूला आला. तर मंडळी, आज ही गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे आपल्याला दैनंदिन जीवनात मार्गदर्शन करणारी ही भगवद्गीता, तिची आज जयंती आहे. गीता जयंतीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना शुभेच्छा. भगवद्गीतेत एकूण 18 अध्याय आहेत. आपल्या जीवनात वेगवेगळी परिस्थिती यशस्वीपणे कशी हाताळायची यासाठीची शिकवण तेथे आहे. विविध अडथळ्यांवर, अडचणींवर मात करून त्यातून मार्ग काढण्यासाठी भगवद्गीता आपल्याला मार्ग दाखवते. स्वामी विवेकानंदांनी भगवद्गीतेतून राजयोग, भक्तियोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग या 4 योगांचं नवनीत बाहेर काढलं. हे 4 योग म्हणजे ध्यान, त्याग, कर्म आणि ज्ञान याकडे जाण्याचे मार्ग. स्वामी विवेकानंदांनी आत्मज्ञानाचा मार्ग दाखवत भगवद्गीतेत सांगितलेला कर्मयोगाचा मार्ग सुद्धा सर्वसामान्यांना वाचायला मिळतो. स्वामी विवेकानंद म्हणतात की आजारी व्यक्तीला तिच्या आजाराबद्दल सांगण्याची गरज नसते. त्या व्यक्तीला गरज असते ती विस्मृतीत गेलेल्या सामर्थ्याविषयीची. भगवद्गीतेत जीवनाचे आणि शिकवणीचे हेच सार आहे. स्वावलंबन हा गीतेच्या मुख्य संदेशांपैकी एक संदेश आहे असे स्वामी विवेकानंद म्हणतात. ते म्हणतात, स्वतःला असहाय्य बिलकुल समजू नका. आपणच आपले मदतनीस आहोत आणि जर आपण स्वतःला मदत करू शकलो नाही तर आपल्याला कोणीच मदत करणार नाही. आनंदी सुखी जीवनासाठी भगवद्गीतेत आपल्याला कर्माला महत्त्व दिलेलं आढळतं. अपेक्षा, आशा, इच्छा आणि आसक्ती यावर नियंत्रण मिळवल्याने जीवनात समाधान मिळते असा गीता सांगते. गीतेची शिकवण थोडक्यात सांगायची तर आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं, मनावर नियंत्रण ठेवणं, निष्काम वृत्तीने काम करत राहणं, स्वतःतील शक्तीचा म्हणा किंवा सामर्थ्याला जाणून सकारात्मक वृत्तीने जगायला शिकणं हे खरं गीताची प्रमुख शिकवण आहे. मला वाटतं की प्रत्येकाने भगवद्गीता जरूर वाचावी. एकदा एक व्यक्ती दुसऱ्याला म्हणाला की तू गीता खूपदा आवडीने वाचताना दिसतोस, पण मी गीता वाचली पण मला काही ना, एक तर ते कळतही नाही किंवा माझ्या लक्षातही राहत नाही. दुसऱ्यांनी त्याच्या हातात एक मातीने भरलेली चाळण दिली आणि त्याच्यात पाणी आणायला सांगितलं. पहिल्याने मग ती चाळणी घेतली आणि पाण्याखाली धरली आणि आणली. वाटेत चाळणीच्या भोकातून पाणी सांडून गेलं. आता दुसऱ्याने सांगितलं की जा तू परत पाणी घेऊन ये. असं 10-12 वेळा झालं. दरवेळी पाणी सांडून जात होतं.
आता मात्र तो खूप वैतागला. दुसऱ्याने त्याला सांगितलं, रागवू नकोस, जरा त्या चाळणीकडे बघ. तू पहिल्यांदा जी चाळणी हातात घेतली होतीस तेव्हा ती मातीनं बरबटलेली होती. आता तुझ्या हातात जी चाळणी आहे ती स्वच्छ आहे. चाळणीत काही फरक झालेला दिसतोय का? मग तू केलेले श्रम वाया गेले असं कसं म्हणता येईल? भगवद्गीतेच्या बाबतीतही ती वारंवार वाचल्याने एक दिवस त्याचे परिणाम आपल्याला नक्की दिसतील.